गणपती बाप्पा मोदक आज आपण बघणार आहोत. उकडीचे मोदक सर्वांनाच आवडतात अशी उकडीचे मोदकची रेसिपी आज आपण बघणार आहोत. नवशिक्यांसाठी अगदी उपयुक्त अशी ठरणार आहे आजची रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा. इंद्रायणी तांदूळ घ्यायचे आणि आंबेमोहर तांदूळ घ्यायचे आणि दोन्ही स्वच्छ धुवून 8 ते 10 तास छान फॅन खाली वाळवून घ्यायचे. घरातच वाळवायचे, उन्हामध्ये वाळवायचे नाही. आणि गिरणीवरती छान बारीक दळून आणायचे. त्याची छान अशी बारीक पिठी झाली पाहिजे, जाडसर नकोय आपल्याला. आणि थोडंसं दळायला देताना त्याच्यामध्ये 1 चमचा साबुदाणा टाका. त्याच्याने चिकटपणा छान येईल पिठाला आणि पीठ असं पांढरा शुभ्र दिसेल. अशा प्रकारे पिठी दळून आणायची गिरणी. उकडीची मोदक बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे इथे पिठी कशी बनवायची ते मी तुम्हाला आधी सांगितलेलं आहे. खसखस लागणार आहे आपल्याला, गूळ लागणार आहे 1 वाटी, ओला खोबरं लागणार आहे 1 वाटी, ड्रायफ्रुट्स घेतलेले आहे इथे, काजू बदाम, दूध लागणार आहे, केसर लागणार आहे. गूळ घेतलेला आहे आपण इथे 1 वाटी आणि त्याच्यामध्ये आपण 1 चमचा पाणी टाकूया. आपण गूळ आधी यासाठी टाकलेला आहे की ओलं खोबरं मुळातच त्याच्यामध्ये ओलेपणा असतो आणि तो परतवून आपण त्याच्यात ओलेपणा घालतो. त्याच्यामुळे खोबरं आधी परतवून नाही घ्यायचं. आधी गूळ पूर्ण छान त्यातल्या गठळ्या मोडून घ्यायच्या आणि मग नंतर त्याच्यामध्ये आपण ओलं खोबरं टाकणार आहोत. गूळ पण छान मेल्ट करून घेतलेला आहे आणि आता आपण याच्यामध्ये टाकूया ओलं खोबरं. 1 वाटी घेतलेलं आहे. हे छान आपण आता याच्यामध्ये मिक्स करून घेऊया. खोबरं आधी परतवून नका घेऊ, खोबरं अशा पद्धतीने नंतर टाका. एकदम छान सारण होतं असं. पण हे आपण छान